नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. नितीन गडकरी सुरुवातीला आले, तुम्हाला माहिती आहे, अगदी सत्तेवरती आले आणि रोड वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना रोडमॅन म्हणून नितीन गडकरींचा मोठा गाजावाजा झाला आणि त्यांनी तसं बऱ्यापैकी कामही केलं. नाही असं नाही, ते काय डावलण्यासारखं नाहीये किंवा ते त्याच्यावरती कुठेतरी खोटं आहे किंवा असं काही करण्याची गरज नाहीये. खरोखर 2014 नंतर भारताचं जे काही रोड मॅप किंवा जो काही रोड इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्यानं वाढलं आणि जे तुम्ही आणि आम्ही सगळेजण पाहतोय त्याच्यामुळं त्यामध्ये त्यांना नावं ठेवण्याची काही गरज नाही. त्यामध्ये त्यांनी निश्चित उत्तम काम केलंय. बऱ्यापैकी त्यांनी काम आपल्या ईव्ही सेक्टरमध्ये बऱ्यापैकी पण त्यांनी काम केलं, सगळ्या गोष्टी केल्या. अनेक टेक्नॉलॉजी, अनेक लोकांना किंवा अनेक कंपन्यांना, व्हेकल कंपन्यांना बऱ्यापैकी प्रोत्साहन देणं, त्यांना सगळ्या अटींवरती हे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचं काम सगळ्यात महत्वाचं नितीन गडकरींचं कुठं फसलं ना, तर ते फसलं या E20 पेट्रोल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी भंपक लोकांना सांगायला लागले, असं करा तसं करा, पेट्रोलच्या प्राइस कमी होतील, शेतकऱ्यांना असे पैसे मिळतील, ऊसापासून आपण ते इथेनॉल बनवू, मग ऊसवाले अगदी श्रीमंत होतील, मग त्या इथेनॉल मधून भारतीय लोकांच्या गाड्यांमध्ये आपण ते मिक्स पेट्रोल आणि ते इथेनॉल असं E20 म्हणजे 80% पेट्रोल असेल तर 20% इथेनॉल असेल, मग त्या सगळ्या गोष्टी आपण गाड्यांमध्ये टाकू, मग काय गाड्या वेगाने पळतील, आपले सामान्य लोकांच्या खिशाला पण काहीतरी कमी लागेल. पण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण शेवट किंवा निष्कर्ष काढायला जातो तेव्हा नितीन गडकरींना लोक म्हणतात की जोड्यान मारायला पाहिजे आणि खरोखर ती परिस्थिती आहे तर निश्चित ती परिस्थिती तशाच पद्धतीची आहे. नितीन गडकरींच्या मुलाची कंपनी आहे हे सगळं इथेनॉल आणि या सगळ्या गोष्टी बनवण्याच्या आणि या सगळ्या गोष्टी करायची. मग एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येते की या नितीन गडकरींनी हे जो काही E20 आणि हे जे काही बनवायच्या सगळ्या गोष्टी केल्या त्या सगळ्या स्वतःच्या मुलाच्या फायद्यासाठी केल्या का, हा एक साधा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि ते निश्चित आहे, कारण ते दिसतंय तशा पद्धतीनं. आता काहीतरी ते बीप वगैरे या सगळ्या गोष्टींच्या मध्ये देखील ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडले होते. इथेनॉलच्या E20 करून किती लोकांना फायदा झाला. आज पेट्रोल 107 108 रुपयावरती आहे. जर तुम्ही इथेनॉल जर त्या पेट्रोलमध्ये 20% टाकताय तर तिथल्या पेट्रोलच्या किमती देखील कमी झाल्या पाहिजेत ना. पण पेट्रोलच्या किमती ती ज्याला वाढतच चाललेत. सीएनजी घ्या, आज सीएनजीची किंमत काय चालली, 100 घाटायला गेला सीएनजी. आज डिझेल गाड्यांचं घ्या, डिझेल गाड्या समजा आपण पोल्युशन वगैरे समजू शकतो, आज त्या कमी करायच्या मागे तुम्ही लागलेत, सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. पण E20 पेट्रोलमुळे आज 2022च्या आधीची वाहनं अनेक लोकांजवळ आहेत. आज सामान्य माणूस नाही म्हटलं तरी 10-12 वर्ष एखादी गाडी वापरतो. आज त्या माणसाच्या खिशाला जो काही चटका लागतोय, कारण गाडीचं ॲव्हरेज कमी झालंय, गाडी मेंटेनन्स खूप द्यायला लागले, इंजिनची कामं निघायला लागलेत. एखादं वाहन वापरायचं तर त्या सामान्य माणसाला 20-25 हजारातून त्या गाडीचा मेंटेनन्सही भागवायचा आहे. या सगळ्या गोष्टी काय नितीन गडकरीचा मुलगा देणार आहे की नितीन गडकरी देणार आहेत? मग कशाला हे E20 या सगळ्या गोष्टी? इथेनॉल बनवून किती शेतकरी श्रीमंत झाले, किती ऊसवाले शेतकरी त्यांना लाखो रुपये मिळाले सांगा मला. त्याचा भुर्दंड सगळा तुम्हा सामान्य माणसाला. आता E85 काढलं, E85 आणि दिल्लीमध्ये ते हरदीप सिंग पुरी आपले पेट्रोलियम मंत्री, त्याला तर कशाला आणून बसवलंय मला काय समजतच नाही. ते जायला ते हे नितीन गडकरी ते दोघं आपलं ते नितीन गडकरी सांगेल तसं ते करत सुटतात, काय करतात त्यांचंच त्यांना ठाऊक. आता E85 आणलंय म्हणजे 85% इथेनॉल वापरलं जाणार आणि राहिलेलं उर्वरित काय 15-20% असेल ते सगळं पेट्रोल वापरलं जाणार. विचार करा, 20% इथेनॉलवरती गाड्यांची एवढी वाट लागली आहे. येणाऱ्या 85% इथेनॉलवरती गाड्या मला असं वाटतं जागच्या जागी जाळून टाकायला लागतील सामान्य माणसाला. दिल्लीमध्ये त्या पेट्रोलचं काय पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालंय. हळूहळू तुम्हाला समजणार पण नाही ते कधी पेट्रोल याच्यामध्ये टाकलं जाईल. आता E20 आलंय, आज सगळ्या पेट्रोल पंपांवरती E20 मिळतात. तुम्हाला आम्हाला किती जणांना माहिती हो, किती जणांना ठाऊक आहे? आपण गेलो भरत, आपल्या गाड्यांनी कधी ॲव्हरेज खाली हळूहळू खाली आल्या समजलंच नाही. आपण करतोय मेंटेनन्स, काय गेलं, स्पार्क प्लग गेला की काय झालं, कुठला पेट्रोलचा पंप खराब झाला की कशामुळे काय होतंय नक्की, किती सर मी माझ्या वैयक्तिक स्वतः गाडीवरती नाही म्हटलं तरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला का, तर ॲव्हरेज आहे ना. पेट्रोलमधली गाडी 17-18चं ॲव्हरेज देणारी गाडी 8 आणि 9 वरती आले. म्हणजे जर 200 किलोमीटर जायला मला 100 रुपये लागत होते, एक उदाहरणार्थ घ्या, आज तेच 200 किलोमीटर करण्यासाठी मला 200 रुपये लागतात. याचा भुर्दंड आज किती सामान्य माणसांवरती येतो हे नितीन गडकरींना माहिती आहे. नितीन गडकरी फिरत असेल ईव्हीच्या गाडीतून, पोरगा फिरत असेल इलेक्ट्रिक गाड्यांमधून. तुमच्याजवळ करोडो लाखो रुपये पडलेत, तसे सामान्य माणसाजवळ पडलेले नाहीयेत. आणि हे वरनं E85 काढून हे चुत्या बनवणार येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसांना. तुमच्या आमच्या गाड्यांची, तुमच्या आमच्या पैशांची काही किंमत नाही या लोकांना. हा नितीन गडकरी पुन्हा पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये नाहीच पाहिजेत आपल्याला, नाहीच पाहिजेत. कारण जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्ही सामान्य माणसाला देखील विश्वासात घेतलं का? ज्या सामान्य माणसाच्या टॅक्सवरती, ज्यांच्या मतांवरती तिथं जाऊन तुम्ही बसलाय त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का? आज मग 2022च्या आधीच्या गाड्या त्या काय करायच्या, सगळ्यांनी पेटवून टाकायच्या, जाळून टाकायच्या. त्यांच्यामध्ये जे E20 टाकलं जात आहे त्यांनी करायचं काय नक्की?
मग 100% पेट्रोल असणारं जे काही पेट्रोल होतं, जे काही आपलं 10% समजा 5% इथेनॉल असेल, ते जे महत्त्वाचं पेट्रोल होतं, ते जुन्या गाड्यांना वापरायसाठी द्या. 2022च्या नंतरच्या आलेल्या गाड्यांना E20 वापरू द्या. पण आज जे काही भेळ, मिसळण या सगळ्या गोष्टी करून टाकलेत, समजतच नाही कुठं काय आहे नक्की. पण हे सगळं जे काही चाललंय ना स्वतःच्या मुलाच्या कंपनीसाठी, नितीन गडकरींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आता तुमची आपली शेवटची टर्म आहे आणि आता बस करावं आपलं थोडंसं मागे घ्या. आहेत बरेच जण मिनिस्टर होण्यासारखे आहेत, काम करणारे आहेत. तुम्ही आता जरा बाजूला निघा. तुमचा पोराचं-बिराचं तुम्ही बरंच सगळा फायदा करून घेतला. आता E20 मी तर म्हणतो एक काम करा ना, ज्याला ते सगळं 100% इथेनॉल टाका, नाही तर अल्कोहोलवर वगैरे काय चालते का सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही काहीतरी दारू-बिरू पण त्याच्यामध्ये टाकत जाऊ. जेणेकरून गाडी ॲव्हरेज 100चं देईल. काय झाली चेष्टा लावली सामान्य माणसाची. आज रस्त्यांची अवस्था घ्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण खेड्याकडच्या रस्त्यांची अवस्था घ्या. आज काय खड्डे पडलेत. हायवे बांधताय, इन्फ्रास्ट्रक्चर करतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्या रस्त्यांवरती एका वर्षाच्या आत मोठमोठाले खड्डे पडतायत. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतंय, सगळ्या गोष्टी होतात, पण निकृष्ट दर्जाचं काम होतं. आज मुंबई-गोवा महामार्ग आज घ्या. काय अवस्था आहे त्या मुंबई-गोवा महामार्गाची. किती 17 वर्ष गिनीज बुकात नोंद झाली पाहिजे. लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. एक हायवे बनवायला भारतातल्या लोकांना 17 वर्ष लागली. म्हणे तिथल्या स्थानिक नेत्यांनी, स्थानिक कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला बरंच फसवलं आणि हे केलं आणि ते काय बातम्या सांगताय, काय झालं चुत्या बनवताय तुम्ही पण. मग जर त्या तिथल्या नेत्यांनी तुम्हाला त्रास दिला तर टाका ना एकेकाला जेलमध्ये. तुमच्या हातामध्ये डायरेक्ट ऑथॉरिटी आहे. काय झालं, त्या मुंबई गोवा महामार्ग जिथपासून सुरू झाला ना, तिथपासून सगळ्यांना पैसे खाण्याची सवय लागली ते आत्तापर्यंत. आलं एखादं पॅकेज की खा कोट्यावधी पैसे, आलं एखादं पॅकेज की खा कोट्यावधी पैसे, आणि या सगळ्या गोष्टीतून तो रस्ता सगळा रखडलेला आहे. पण सामान्य माणसं आज प्रश्न विचारतायत की काय येणाऱ्या काळामध्ये E20 फिंटीन या सगळ्या गोष्टीतून इंधनाचा जो काही भडका उडवून ठेवला या सगळ्या लोकांनी. जिथं इथेनॉल तुम्ही टाकताय तिथं उलट इंधनाचा दर कमी झाले पाहिजे, तिथं अजून मोकार वाढत चाललेत. आता काय 120 कडे जाते, 110 कडे जाते माहीत नाही, कारण परिस्थितीच तशी पद्धतीची सगळी निर्माण होऊन बसली आहे. पण याचा फटका आणि याच्या सगळ्या गोष्टी मात्र सामान्य माणसाला सोसाव्या लागतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं अशी जी काही निकृष्ट दर्जाची काम करणारी मिनिस्टर आणि ही सगळी लोक आहेत ना, यांना मला असं वाटतं घरी बसवण्याची आता वेळ आलेली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या E85 जे काही नवीन आता काहीतरी तंत्रज्ञान काढलंय किंवा इथेनॉलची सगळी ब्लेंडिंग वगैरे काढले आहे, त्याच्यावरती काय वाटतं जरा बघा. नाही तर काय आपल्या तर गाड्या आता मला असं वाटतं विकूनच टाकाव्या लागतील, म्हणजे ते भंगारातच द्याव्या लागतील. त्याचा काय दुसरा उपयोग पण होणार नाहीये.